मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज आपल्याला फवारणी यंत्र जे 100% अनुदानावर चालू आहे त्याचा ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। चला तर मग बघूयात। महाडीबीटी पोर्टलवर आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आपला आधार क्रमांक टाकून OTP याच्यावर क्लिक करून OTPच्या सहाय्याने मित्रांनो आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी OTP टाकल्यानंतर OTP तपासा याच्यावर क्लिक करायचं। त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो अर्ज करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। पुढे आल्यानंतर मित्रांनो कृषी यांत्रिकीकरणामध्ये बाबी निवडा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। त्यानंतर मुख्य घटकात कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तपशीलमध्ये मित्रांनो आपल्याला मनुष्यचलित अवजारे याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर यंत्रसामग्री व अवजारे याच्यामध्ये पीक संरक्षण अवजारे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे मशीनचा प्रकार यामध्ये बॅटरी स्वयंचलित फवारणी यंत्र याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अटी शर्ती याच्यावर क्लिक करून जतन करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आपला अर्ज जतन केल्यानंतर पुढे आपल्याला घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे अशा प्रकारचा मेसेज दिसेल। त्यानंतर आपल्याला मुख्य पृष्ठावर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर परत अर्ज करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। अर्ज करा याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला अर्ज सादर करा याच्यावर क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा या ठिकाणी ओके करून आपण केलेल्या अर्जाचा आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे। प्राधान्यक्रम दिल्यानंतर आपल्याला या टिक बॉक्सवर क्लिक करून आपला अर्ज सादर करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला आपल्या अर्जाचा पेमेंट आपल्याला करावं लागणार आहे। त्यात पुढे मेक पेमेंट याच्यावर आपल्याला क्लिक करून आपल्याला ज्या पद्धतीने पेमेंट करावायचं आहे ते आपण निवडावे। या ठिकाणी मी क्रेडिट डेबिट कार्ड याच्यावर क्लिक करून पुढे घेणार आहे। यानंतर प्रोसीड टू पेमेंट याच्यावर क्लिक करणार। त्यानंतर QR कोडच्या सहाय्याने मित्रांनो या ठिकाणी पेमेंट करणार आहे। QR कोडच्या सहाय्याने या ठिकाणी पेमेंट करून घ्यावे। मेक पेमेंट याच्यावर क्लिक करून अशा प्रकारे QR कोड आपल्या समोर ओपन होईल। त्या QR कोडला आपण फोन पेच्या स्कॅनरमधून स्कॅन करून आपला पेमेंट करून घ्यायचा आहे। पेमेंट केल्यानंतर मित्रांनो परत आपल्याला डॅशबोर्डवर यायचं आणि या ठिकाणी मी अर्ज केलेल्या बाबी याच्यावर क्लिक करायचं आहे।
याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसल्यानंतर आपण जे अर्ज केले आहेत त्या सर्व अर्जांची पावती आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे आणि हेच पावती आपण या ठिकाणी प्रिंट करून घेऊ शकता। धन्यवाद।